बरे ना? बरेच असतील. तुम्ही चांगलेच असतील आणि चांगलेच राहा. लाईक शेअर करत जा जरा. संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे आज या पत्त्या गोबी पासून रेसिपी बनवायची आहे. त्या रेसिपीचं नाव आपण नंतर ठरवू काय करायचं काय ठेवायचं तर. पण आता आपल्याला हे पत्ता गोबी किसून घ्यायची याच्याने. याशी किसून घ्यायची आपल्याला ही पत्ता गोबी. आणि हे बघा, ही पत्ता गोबी खिसली तर ह्या 2-3 ह्या लाल मिरच्या, ह्या 2-3 लाल मिरच्या आणि हे थोडेसे धने आणि हे थोडंसं जिरं आपण जाड करून घेऊ मिक्सर मध्ये. हे जाड करून घ्यायचंय. धने, जिरं आणि मिरची आणि हे अद्रक लसूण, हा लसूण आणि ह्या 2-3 हिरव्या मिरच्या ह्या पण आपण मिक्सर मधून काढून घेऊ. आणि ही गोबी खिसून घेऊ. याशी खिसून घ्यायची ही गोबी. एक गोबी खिसून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही मी खिसून घेतली आहे गोबी. हे मस्त खिसली आहे बारीक बघा, अशी बारीक खिसून घ्यायची. आणि याच्यामध्ये आपण हे 2 कांदे कापले, हे 2 कांदे पण टाकून घेऊ. आणि याच्यात आता मीठ टाकायचं. मिठानं म्हणजे पाणी सुटून यायला. हे बघा, हे जसं तुमचं प्रमाण असेल तसं मीठ टाकायचं. हे असं काढून घ्यायचं असं व्यवस्थित. हे बघा, असं काढून घ्यायचं. याला पाणी सुटते. मग कांदा आणि गोबी हे असं मस्त करून घ्यायचं. असं याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे बा. हा लिंबू कापून घेतला मी. हा पिळून घेते. छोटासा लिंबू होता म्हणून मी एक पूर्ण लिंबू टाकला. आता याला असं चांगलं काढून घ्यायचं. हे बघा, हे धने, जिरं आणि हे जाड करून घेतलं, हे पण टाकून घेते. हे बघा, हे सगळं टाकलं मी. आणि याच्यामध्ये हळद टाकू. हे बघा, हळद पण टाकली. याच्यामध्ये हा चाट मसाला टाकू. हा चाट मसाला 1 चमचा भर टाकते. चाट मसाला पण टाकला. आता हे हिरव्या मिरचीचं मी अद्रक, लसूण आणि मिरची हे बारीक केलं होतं, हे पण याच्यात टाकून घेते. हा कोथिंबीर बी याच्यात टाकून घेते. हे बघा, कोथिंबीर पण टाकला. आणि हा ओवा आहे, हा ओवा पण हातानं बारीक करून हा पण टाकून घेतला. आणि हे बघा, हे एवढं तांदूळाचं पीठ आहे. हे तांदूळाचं पीठ बी टाकून घेतलं. आणि आता याचा एकजीव करून घ्यायचं. आणि याच्यात पाणी नाही टाकायचं. याच्यात पाणी नाही टाकायचं. आता जेवढं मावेन तेवढं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं. हे असं कालवत राहायचं म्हणजे याला पाणी सुटत राहते. आणि मी आता तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे. गोबी आणि कांद्याला पाणी सुटते ते असं कालवत राहायचं.
हे बघा, हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे. हे 2 चमचे टाकते. हा चमचा पहा केवढा आहे. 2 चमचे टाकून घेते. आणखी लागलं तर आणखी टाकून घे. थोडासा बारीक रवा आहे. हे बघा, हा 2 चमचे बारीक रवा आहे. हा पण आपण ह्याच्यात टाकून देऊ. असं चांगलं एकजीव करून घ्यायचं मस्त. एकजीव झालेला आहे. आता आपण काय करू, याला 5 मिनिटं झाकून ठेवू. तोपर्यंत दुसरी तयारी करू. हे झाकून ठेवलं बाजूला, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. म्हणजे हे बघा, या असे गोळे घ्यायचे छान. कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. 1 वडा मी टाकलेला आहे. आणि हे बघा, असं करायचं. असे मस्त गोबीचे वडे, कांदा, कोथिंबीर, निंबू, चाट मसाला सगळं टाकलं मी, अद्रक, लसूण. आणि असे गोबीचे वडे बनवायचे कागदावर. हे कागदावर का बनवायचे, या हात अटकून राहतो आणि म्हणून हे कागदावर थापून ठेवायचे. हे असे कागदावर टाकायचे, पतले पतले छान. आणि बारीक गॅस केलाय मी. आणि असे मस्त तांबूस रंगावर करून घ्यायचे. 2 मावसून त्याच्यात 2 ईट टाकते मी आता. हे बघा, गॅस मी बारीक ठेवला आहे. हे बघा, हे असं छान झालेलं आहे. आणि मी काय करते, माझ्याकडे टिश्यू पेपर नाही आहे, म्हणून मी या टोपलीमध्ये जमा करून घेतले. गार झाल्यावर या प्लेटमध्ये ठेवले होते, तर ते ओले होत होते खालून गरममुळे. हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळे वडे तळून घेतले. हे वडे खूप छान झाले बघा. आणि हे 2 वडे होत आहे. आणि हा 1 वडा इकडे थापून ठेवलाय मी छान. आणि अशा प्रकारे वडे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. किती छान झाले. ही चिंचेची चटणी आहे. चिंचेच्या चटण्याबरोबर हे खायचं, हा वडा खायचा, छान लागतो. मस्त गोबीचे वडे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, मुलांना द्या. छान पौष्टिक असतात. असे मुलं गोबीची भाजी खात नाही, पत्ता गोबीची. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का.